नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी वैभव पाटील द आर्ट ऑफ इंग्लिश वर्ल्ड यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत करतो. तर आज आपण 5वीचे इंग्लिश स्कॉलरशिपचा इंग्लिशचा सिलेबस पाहणार आहोत. तर त्याच्यामध्ये आपण पहिल्या व्हिडिओमध्ये अर्धा सिलेबस पाहिलेला, तर ह्या पुढच्या व्हिडिओमध्ये अर्धा पाहतो. पूर्ण व्हिडिओ बनवला असता पण व्हिडिओ खूप मोठा झाला असता, त्यामुळे आपण 2 पार्टमध्ये डिवाईड केलेला आहे. तर आपलं त्या व्हिडिओमध्ये युनिट 5 झाले आहे, तर या व्हिडिओमध्ये युनिट 6 पासून आपण सुरुवात करू. 6वा युनिट काय आहे? कोरिलेशन. त्याच्यामध्ये सब युनिटमध्ये काय आहेत सब्जेक्ट? व्होकॅब्युलरी, फिगर्स आणि नंबर. व्होकॅब्युलरी, फिगर्स अँड नंबर्स. तर याला वेटेज किती आहे या युनिटला? 10%. म्हणजे 100% पैकी 10% या युनिटला वेटेज आहे. तर आपण 7वा युनिट पाहूत. आयडेंटिफाईंग सिमिलॅरिटीज. आयडेंटिफाईंग सिमिलॅरिटीज. आयडेंटिफाईंग सिमिलॅरिटीज या युनिटमध्ये आपण पाहू. सब युनिट एकच आहे. या युनिटमध्ये सब युनिट एकच आहे, फिगर्स. ओके. तर याचं वेटेज आहे 0.4%. पूर्ण सिलेबसमध्ये जो इंग्लिशचा सब्जेक्ट आहे त्याच्या सिलेबसमध्ये याचं वेटेज किती आहे? 0.4%. याचं 3. आता युनिट 8 पाहू आपण. पझल आहे. युनिट 8 काय आहे? पझलमध्ये कोणते सब युनिट आहेत? पोझिशन युनिक, पोझिशन इन क्यू. दुसरं डायरेक्शन, दिशाज्ञान. नंतर कॅलेंडर आलं. चौथा आहे वेन डायग्राम. आणि सब युनिटमध्ये शेवटचा आहे नंबर्स इन स्क्वेअर अँड सर्कल. नंबर्स इन स्क्वेअर अँड सर्कल. ओके. 8 नंबरच्या युनिटचं वेटेज आहे आपल्याला 16%. किती? 16. आत्तापर्यंतच्यापैकी सर्वात जास्त वेटेज पझल या 8 युनिटच्या याला आहे. तर हा आपल्याला पूर्णतः अभ्यास करून घ्यावा लागेल. पोझिशन इन क्यू, डायरेक्शन, कॅलेंडर, वेन डायग्राम, नंबर इन सिक्वेन्स अँड. आपण पॉईंट 8 पर्यंत पाहिलो आहे. आता पॉईंट आपण 9 पाहणार आहोत. युनिट 9 लाईक टर्म्स. ओके. यामध्ये आपण सब युनिट फर्स्ट व्होकॅब्युलरी, सेकंड फिगर्स आणि थर्ड सब युनिट आहे नंबर्स. ओके. 9 युनिटमध्ये फक्त 3च आहेत सब युनिट, व्होकॅब्युलरी, फिगर्स, नंबर्स. तर आपण एवढ्या व्हिडिओमध्ये पाहिलं की फिगर्स, नंबर्स आणि व्होकॅब्युलरी यावर जास्त भर देण्यात आलेला आहे. तर 9 युनिट लाईक टर्म्समध्ये 10%. याचं वेटेज किती आहे? इंग्लिश सिलेबसमध्ये स्कॉलरशिपच्या इंग्लिश सब्जेक्टमध्ये 10%. तर 10 नंबरचं युनिट आहे सिम्बॉलिक लँग्वेज. याच्यामध्ये सब युनिट आहेत यूज ऑफ सिम्बॉल्स फॉर. एकच सब युनिट आहे यूज ऑफ सिम्बॉल्स symbols for numbers and work, for
numbers and work. सिम्बॉलिक लँग्वेजमध्ये 10 नंबरच्या युनिटमध्ये एकच आहे सब युनिट, यूज ऑफ सिम्बॉलिक्स नंबर्स अँड वर्क. याचं वेटेज आहे 0.8%. शेवटचा इंग्लिश पेपरमधला, आपल्या इंग्लिश सब्जेक्टमधला, इंग्लिश लँग्वेजमधला हा शेवटचा युनिट आहे, स्पेशल क्वेश्चन ऑर इम्पॉर्टंट. स्पेशल question, emotional intelligence, or important social intelligence, or important social intelligence. आणि याचं वेटेज आहे 0.4%. ओके, तर शेवटचे युनिट काय, स्पेशल क्वेश्चन, इमोशनल इंटेलिजन्स और इम्पॉर्टंट सोशल इंटेलिजन्स. तर हे होता आपला 5वीच्या स्कॉलरशिपचा इंग्लिश विषयाचा सिलेबस. धन्यवाद मित्रांनो. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.